घरकुल दिव्यांगांना घरकुल बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। घरकुल आमच्या हक्काचं नाही, घरकुल आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। हो चला लवकर चला, बोला तुम्ही थोडं बोला। वरी हात करा, वरी हात करा, बांगड्या वरी धरा, बांगड्या 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 धरा, बांगड्या धरा, बांगड्या 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 ज्या ग्रामसेवकाने अपंगाला किंवा विधवा महिलेला घरकुल दिलं नाही त्यानं बांगड्या भरा, बांगड्या त्यांना पाठीशी घालणाऱ्या बिळीला सुद्धा बांगड्या घालायच्या, बांगड्या भरा, बांगड्या बांगड्याची क्वालिटी आली का त्याच्यात? वरी करा मग, 5% निधी ग्रामसेवकाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। 5% निधी तो ग्रामसेवकानं दिला नाही त्या ग्रामसेवकाचं करायचं काय? खाली मुंडकावरी पाय। घरकुल आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। घरकुल आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। बांगड्या भरा, बांगड्या बांगड्या भरा, बांगड्या ग्रामसेवकाचं नाव जाहीर करा। 5% निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव जाहीर करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि आमच्याकडून आणलेल्या गिफ्ट म्हणून या बांगड्या करा, कारण की तुमची लायकी बांगड्या घालायची, तुम्ही हरामखोर आमच्या विधवा, निराधार आणि दिव्यांग भगिनीकडून तुम्हाला बांगड्या गिफ्ट आहेत, बांगड्या घाला, बांगड्या व्हिडिओ कुठे, व्हिडिओला बाहेर बोला, बांगड्या बांगड्या बहिणीचं गिफ्ट आलेलं आहे, बांगड्या भरा। लेडीजला पुढे घ्या, लेडीजला पुढे घ्या, लेडीजला शासनाची लाडकी बहीण योजना, आमच्या बहिणींची लाडका व्हिडिओ योजना, बांगड्या घ्या, बांगड्या भरा, बांगड्या बांगड्या किती घ्या, भरा बांगड्या। एका एका घरी 4 घरकुले द्यायला तर आलेत का? संबंधित अधिकारी कोणी आलेत का? इथं आलेत का? कोणी अधिकारी आलेत का? ऑफिसला आलेत का? कोण आहे अधिकारी? कोणी आहे का नाही ऑफिसमध्ये? तुम्ही येत नाही हे अधिकारी कोणीच नाहीत बघा। अधिकारी कुठे सगळे? लॉक दिसतंय, बसा खाली, बसा सगळे एक लटकून टाका,
घरकुल आमच्या हक्काचं कोण म्हणतं घेत नाही बच्चू भाऊ तू मागे बढो तेलंगणाचा पाठ्यक्रम निधी तेलंगणाचा पाठ्यक्रम निधी खर्च कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही अरे घरकुल आमच्या हक्काचं अरे कोण म्हणतं देत नाही निराधारांना घरकुल दिव्यांगांना घरकुल बच्चू भाऊ तू मागे बढो बच्चू भाऊ तू मागे बढो दिव्यांगांना घरकुल अरे कोण म्हणतं देत नाही पाठ्यक्रम निधी खर्च पाठ्यक्रम निधी खर्च पीछे आएंगे अपन बरार जनशक्ती पक्षाचे बच्चू भाऊ तू मागे बढो घरकुल आमच्या हक्काचं अरे कोण म्हणतं देत नाही अरे कोण म्हणतं देत नाही चालू ज्या घरांच्या वागानं पाठ्यक्रम निधी अपंगाचा खर्च केला नाही त्याचं करायचं काय त्या घरांच्या वागायचं करायचं काय अपंगांना घरकुल निराधारांना घरकुल कोण म्हणतं देत नाही अरे या ग्रामसेवकाचं करायचं काय ग्रामसेवकाचं करायचं काय अरे कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही घरकुल आमच्या हक्काचं घरकुल दिव्यांगाच्या हक्काचं घरकुल निराधाराच्या हक्काचं घरकुल विधवा महिलेच्या हक्काचं कोण म्हणता देत नाही दिव्यांगाचा 5% निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकाचं करायचं काय दिव्यांगाचा 5% निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकाचं करायचं काय कोण म्हणता देत नाही या सगळ्याने महिलांच्या तर्फे बांगड्या भराव बांगड्या गिफ्ट आलेले विनोद साहेबांना ग्रामसेवक साहेबांना लाडक्या बहिणीचं बांगड्या हो त्या महिलाकडे फिरवान सोडा महिला तिकडे भरपूर होता बांगड्या उठल्यावर बांगड्या जा तुम पहलोर जाओ ऐसा उधर कशासाठी आणल्या ह्या बांगड्या कशासाठी घरकुल पगार ग्रामसेवकला भरण्याकरता आणल्यात अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही अरे कोण म्हणते देत नाही बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा बसा मावशी खाली प्रेम कंटिन्यू सुरू ठेवा यांचं स्टेटमेंट मामू तुम्हारा क्या है जी कैमरा नीचे करो चालू है सबका हमारा थोड़ा साइड में रुक जाओ उनको बैठन दो चलो चलो तुम लेडीज को बैठन दो उधर चलो जगह कम है
अध्यक्ष महोदय, आपण जरा इकडे प्रणाम गेलो तर बरं राहील. ठीक आहे साहेब, रजेवर तुमचं निवेदन असेल तुम्हाला निवेदन दिलं, तुमच्यासाठी उपोषणे केली, तुमच्यासाठी काय करायचं ते केलं. जोपर्यंत ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत कोणी इथून उठणार नाही. बिलकुल. तुम्ही आम्हाला लेखी द्या. नाही तर 2 ग्रामसेवकांनी येऊन इथं बांगड्या भरावं 2 महिलेच्या हाताने. बाकी आमची एवढीच इच्छा आहे, बाकी दुसरं काही नाही. सरकारची लाडकी बहिणी योजना, आमची लाडकी ग्रामसेवक योजना. बस बांगड्या भरावं, बांगड्या. ज्या ग्रामसेवकानं वाटप केलं त्याचं प्रहारच्या वतीने अभिनंदन. ज्या ग्रामपंचायतनं वाटप केलं नाही त्याने बांगड्या भरावं. योग्य ती कारवाई केली जाईल. तुमच्या काय काय आम्हाला आश्वासन आजपर्यंत आम्हाला काही 5% निधी वापर झाला नाही. आम्हाला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. गोल दस्त्यात बोलू नका तुम्ही. व्हिडिओ साहेबांशी बोलणं करून देऊ. काय काय करायचं? व्हिडिओला बोलवायचं, व्हिडिओला 6 वाजता व्हिडिओ तुमच्या ग्रामपंचायत साहेबाला पलीकडे जा, तिकडे जाऊन बोला. इकडे तब्येत बरोबर. आम्हाला ज्या ग्रामसेवकांनी 5% निधी खाल्लेला नाही त्याच्यावर फौजदारी दाखल करणार. लेखी द्या, लेखी द्या. आम्ही उठणार नाही. व्हिडिओ साहेबांशी तुमचं बोलणं करून देऊ. निर्णय घेणारे व्हिडिओ साहेब येतात. फोन करा, बोलवा. तुम्हाला कॅश भेटू लागली की तुम्ही पंचायत समितीला यायला. गोरगरिबाचे कामं करायचे म्हणलं की इथं कोणी नाही. 6 वाजता तो तुम्ही पैसे घ्यायला. टक्केवारी भेटले की तुम्ही इथं पंचायत समितीला हजर राहा. गोरगरिबाचे कामं करायचे म्हणलं की तुम्हाला वेळ नाही का? इथं तुमचा व्हिडिओ, बोलवा व्हिडिओ, बोलवा व्हिडिओ. 2% तुम्हाला तुमच्या पंचायत समितीचा आज आम्ही भ्रष्टाचारच बाहेर काढू. कोण्या कोण्या गावामध्ये काय काय झालेलं सगळं आमच्यापैकी लेखी आहे. तालुका अध्यक्ष जे बोलतात ते व्हिडिओला टक्केवारी किती, ग्रामसेवकाला किती, विस्तार अधिकाऱ्याला किती, इंजिनियरला किती, सगळ्याची टक्केवारी ठरलेली आहे या पंचायत समितीमध्ये. आता सर्व कारभार भाग जोपर्यंत व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत इथून कोणी उठणार नाही. अहो ह्या 2 माणसानं जर पगडी उचलली नसती तर हे आत्महत्या करून कोण होता त्यांचा वारसदार? कोण होता वारसदार? पत्रकार साहेब 895 घरकुल आलेल्या त्या आपल्या तालुक्यामध्ये. 895 घरकुलापैकी एकाही दिव्यांगाला, एकाही विधीय महिलाला, एकाही निराधाराला घरकुल नाही. काय करतो हा ग्रामसेवक? काय करतो हा व्हिडिओ? पैसे जो लाभार्थी 5,000 देतो त्याला घरकुल भेटतं इथं. डबल एका घरामध्ये डबल जास्ती 2 मजली. यांचं उत्तर आहे का साहेब आपल्याकडं? यांनी गरीबाला घरकुल का नाही? आम्हाला या गोष्टीचा व्हिडिओ साहेबांना लेखी लिहून द्यावा. साहेब आपल्याकडे उत्तर आहे का यांचं या प्रश्नाचं? तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून. हा, हे बोलतो म्हणा साहेब, बोलतो म्हणा. प्रहार संघटनेचे श्री शिवारजी, आपण जे घरकुल वाटप करतो, जो काही आपल्याला उद्दिष्ट येतो ते आपण ग्रामपंचायतीला वर्ग करतो. ग्रामसभेला जे अधिकार दिलेले आहे, आपण काय करतो की बाबा विधवा, परित्यक्त्या, हँडिकॅप, दिव्यांग यांना आपण प्राधान्यक्रमाने वरिष्ठ म्हणजे सिनियरिटी लिस्ट आपण तयार करतो. त्या सिनियरिटीनुसार जे उद्दिष्ट येतात त्यानुसार ते आपण वाटप करतो. तर तो अधिकार ग्रामसभेचा आहे. तर यावर तुम्हाला काही विचार दिसेल तर तुम्ही विचारू शकता. ऐका सर बोला साहेब इकडं कोपऱ्यात जाते तर भिंतीजवळ. बोला तुम्ही हा GR किंवा हे आदेश ग्रामपंचायतीला कॅमेरा स्टॉप करू नको. तुम्ही दिलेल्या नियमाच्या शांत राहा. बाकीचे जे काम करत नाही त्या ग्रामपंचायतीवर तुम्ही काय कारवाई केली? एक मिनिट, मला याचं उत्तर द्या. याची शहानिशा करू. ऐका आज तुम्ही जे निवेदन देणार आहात, अहो आम्ही याच्या अगोदर निवेदन 2 दिले आपल्याला. आपल्याकडनं कारवाई होत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. आज आमचे विकास अधिकारी हे दिव्यांग आहेत, यांना चालता येत नाही, फिरता येत नाही, यांना काय पिसळ कुत्र चावलं काही त्याला तुमच्याकडे यायला. बरोबर. तुम्ही अगोदर कारवाई केली ही वेळ आली असती का? चला साहेब पुढे या ना थोडं. इकडे बसा. थांबा, बैठक घ्या. माहिती द्यायला सांगा मला एक सांगा, तुम्ही कोण उत्तर चला देणार? पुढे चला. व्हिडिओ सब तुम्ही कोण उत्तर देणारे मला एवढं सांगा. सांगतो ना, बोल प्लीज. तुम्ही कोण 2 मिनिटं ऐकता का? तुम्ही कोण आहात? 2 मिनिटं तुम्ही बोलतो. एका गावचे ग्रामसेवक आम्हाला ऐका तुम्ही व्हिडिओच्या तोंडानं ऐकायचे. तुमच्या 2 मिनिटं ऐकता का तुम्ही? 1 मिनिट ऐकत नाही, 2 मिनिटं नाही, 1 मिनिट ऐकत नाही. व्हिडिओ साहेबाच्या तोंडानं आम्हाला ऐकायचं.
गट विकास अधिकारी साहेब यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते रजेवर आहे. काही सांगायचं नाही आम्हाला. व्हिडिओ पाहिजे ना, व्हिडिओ काय वाटलं तुमची भ्रमणध्वनीवर चर्चा करून देऊ शकतो. व्हिडिओ साहेब रजेवर आहेत. साहेब रजेवर आहे. हो, आम्हाला दाखवा रजेची कॉपी द्या. रजेची कॉपी तिकडे सीओ ऑफिसला जाणार आहे. कशी जाती शिव ऑफिसला आम्हाला लेखी द्या रजेवर. घ्या तुम्ही तुमच्या ओएस सांगा आम्हाला लेखी द्या. ओएस साहेबांना मी बोलतो. ओएस घरकुल संदर्भात जी काही माहिती पाहिजे ती मी देऊ शकतो. व्हिडिओ साहेबांनी मला प्राधिकृत केलेला आहे. ऐका, ओएस ला लेखी द्यायला सांगा आम्हाला की आज व्हिडिओ आणि तुमचा गट विकास अधिकारी रजेवर आहे, त्याच्या कॉपी आम्हाला द्या. हो, तुम्ही एक 10-15 मिनिट थांबा. आम्ही घंटाभर थांबू. काय एक तास थांबू, त्याचा विषय काही नाही. आम्ही त्याच्या समजत होता. भाऊ आम्ही आपण माहिती ऐकू काय अपंग म्हातारे झाले. फक्त याच्या माहिती सहित एका अपंगाला घरकुल नाही. घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. गेले अरे मुक्कामाची तयारी आमची इथं. सगळे इथं उपाशी मरायला तयार आहेत, असे बी मरायले इथं म्हणून. आज इथं आम्ही अमर उपोषणासाठी बसायचं निवेदन द्यायला आलेल्या. आम्ही असं आलेलं नाही, अमर उपोषणासाठी बसायला तयार. आम्ही इथं लेखी घ्यायला आलेल्या. त्यानं आम्हाला 14 तारखेला जी लेखी दिली ती ग्रामसेवकांना जर 5% निधी वाटप केलं नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू. कुठं फौजदारी गुन्हे, कुठं ते ग्रामसेवक हरामखोर यायला की नाही. लाजा वाटला त्याच्यात 5% अपंगाचा निधी खायला. आणि काय वाटायला येतं, 30 रुपयाची शाल आणि 150 रुपयाची खुर्ची. लाजा वाटायच्या जीवाला एवढं जर साहित्य अपंगाचं वाटप करत असताल तर. एवढे पण आमच्या गावामध्ये वाटलेलं नाही. गौर गावामध्ये शाल सुद्धा दिले नाही. अजून याच्यापेक्षा दुर्दैव काय, 30 रुपयाची शाल सुद्धा प्रत्येक अपंगाला नाही. शासन निर्णय आहे की दिव्यांगांना, विधवा भगिनींना, निराधारांना प्राधान्य दिलं पाहिजे. कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये हा नियम लागू होत नाही. आणि यावर व्हिडिओ असेल किंवा गट विकास अधिकारी असेल फक्त गोल उत्तर देतो आणि कारवाई करत नाही. यांना पण सस्पेंड केलं पाहिजे, त्याच्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. जोपर्यंत आपल्याला कारवाई लेखीचं पत्र मिळत नाही आपण इथे उठणार नाही. कोणी आहे का दिव्यांग बोलणार का कोणी? बोला, सगळं बोला. बोला, 2 शब्द बोला. घरकुल आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही. एवढं अवघड झालेलं आहे. आता आमच्या गावामध्ये ग्रामसेवक मॅडमकर जवळपास मी 4 वेळेस तरी गेलो असेल. हप्त्यामध्ये 2दा तर जातो मॅडम, हप्त्यात 2-3दा तर नसतातच ड्युटीवर. मी गेले की मॅडम म्हणतात तुम्हाला काय करायचे ते करा. अपंगाला, दिव्यांगांना, निराधारांना घरकुल असं कुठेही लिहिलेलं नाही की अपंगाला घरकुल द्या. म्हणजे तिथं लिहिलं नाही, इथं लिहिलं नाही, मग लिहिलंय कुठे हे तरी आम्हाला सांगा तुम्ही. आमची एवढी मागणी आहे की आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे, ही आम्ही तयारी केलेली आहे. घरकुल आमच्या हक्काचं, कोण म्हणतं देत नाही. त्याच्यानंतर गुन्हा साहेब बोलतील. मी रुपला पांढरेगावचा आहे. जोरात बोला. मी रुपला पांढरेगावचा आहे सर. माझ्या गावामध्ये 14 घरकुलाचा मंजूर झाले आहे सर. याच्यामध्ये अपंगाला एकाही घरकुल आलेलं नाही. ज्या माणसाचा 2-2 मजली घर आहेत त्याच माणसाला घरकुल द्यायला तर याच्यामध्ये अपंगाला ग्रामसेवक देत नाही, सरपंच नाही, कोण देत नाही. तर माझ्या गावामध्ये एक संगीता गुंडाळे म्हणून सर एक महिला आहे सर. ती स्वतः महिला विधवा आहे. त्या महिलेचं वय असं सर 25 वर्ष. तिचा सासरा पूर्ण 100% अपंग, तिला चलता येत नाही. तिची सासू पूर्ण 100% अंध आहे, तिला पण चलता येत नाही सर. त्याला गावामध्ये जागा नाही, घर नाही, शेतामध्ये ते सर अक्षरशः इतक्या चिखलामध्ये पाण्यामध्ये राहतात. आम्ही ग्रामपंचायतला, ग्रामसेवकाला 10 वेळेस नोटिसा दिल्या. कमीत कमी जेणेकरून या तरी माणसाला एखाद्या या घरामध्ये 3 लाभार्थी येतं. एक अंध आहे 100%, एक अपंग आहे 100% आणि ती स्वतः बाई विधवा आहे सर. त्या सुद्धा बाईला सर घरकुल नाही. आता आमच्या त्या हरिभवनाची गुंडाळी सर 2 नवरा अपंग होतं, त्यांना एकालाही घरकुल नाही. आता आमची जनाबाई सर, तिचा नवरा म्हणून जवळपास 30 वर्ष झाली, आतापर्यंत त्या बाईला घरकुल नाही. आम्ही ग्रामपंचायतला ग्रामसेवकाला रोज नव्हतो. ग्रामसेवक साधा आमच्या गावाला भेट पण देत नाही. आणि जरी आले तरी आपल्यातले इंजिनियर साहेब जे समजा यातले
पंचायत समितीचे ते आम्हाला जिओ टॉकिंगसाठी येण्यासाठी 1,000 रुपये मागत गेले. आम्ही पैसे आणायचे कुठून आणि त्याच्यानंतर आम्हाला द्यायचे 15,000 रुपये पहिला हप्ता. पहिल्या हप्त्या 15,000 रुपयामध्ये घरकुल होणे शक्य आहे का? होत नाही. आणि आमच्यासाठी शिवभाऊ बोधने आणि शिवराज सोनटके हे 2 माणसं कशी उभी राहिली तर आज बघा आमचं नसीब किती गांडू आहे. आज व्हिडिओवर रजेवर आहे. त्या हरामखोराला कळणार काय अपंग लढाई येतात त्यासाठी ही 4थी वेळ आमची इथे यायची. 4थी वेळ आहे. या माणसाला जगणार कोण? या माणसाला कसं होणार? आज विधवा बायचं कसं होणार? अपंगाचं कसं होणार? हे सगळा मोठा प्रश्न आहे सर. हे बोला बोला 20 रुपये करून जमा करून द्या व्हिडिओ साहेबाला. आपल्या गरीबाचे तरी 20 रुपये द्या त्याला करून जमा. पगार कमी होता असेल. सर प्रेम दादा आगे आ जाओ. कोण बोलणार आहे? आता बोला. मावशी एक मिनिट एवढ्या माणसाला झंपल मिळते काय? का आता लेकरं खादाड पिदळ खाऊ दिलं तर खातात नाही. आम्ही वयला झोपतात भांडतात. होय माझ्या घराच्या बाहेर आम्हाला घरच नाही. बसाव दरवाजा लढाव आमचे नवरे अचानक गेले. आम्ही कोणाचा सहारा धरा? यायला काक नाही आले ते बाहेर निघणार काक नाही बरा. कसं करावं आम्ही? जावा कुठं? माहेरी माय नको बाप नको. भाऊ अशी आहे पोरा अशी आहे. पोरी नवऱ्याच्या घरी गेल्या. माय काय करालीस? आनंदात हस काय? माय मी आनंदात आहे. संध्याकाळी उपाशी राहते. सकाळी चहा मिळत नाही. माय तू कशी आहेस? माय मी छान आहे. डोळ्याला मग लेकीनं फोन ठेवला. अशा धारा लागल्या. काहीच कोणाचं नाही. आमचं आम्ही स्वतः चटणी भाकर खातो. लोकांच्या मंजुरीला जातो. कोणाला काय सांगा? त्या सांगा साहेबाला चपल्या तरी घे. 60 म्हणा केवढे म्हणा. त्याच्या बायकोला किती जोर आता? काकना आणली तर समजे आणली तर आमचा जीव असा खेळ टाळायला. आम्ही का जीव द्या काय विधवा पहिला? बोलत राहा. हे 2 लेकर बोलत राहा. नाचा नाही काक ना आले तरी हे नाही. आम्ही काय करणार? विधवा बाय समजा बायची हीच परिस्थिती आहे. मी स्वतः सांगायला माता या सुद्धा बायाची अशीच आहे. समजायला का खादाडे पिदाडे येतात. संध्याकाळी भाकरी खाऊ देत नाहीत. भाकरी खाऊ देत नाहीत. चालू आहे आमचं घर आहे म्हणतात. माता बाया म्हणतात बाहेर या. या अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का आपण? इथल्या अधिकाऱ्याच्या कामावर खुश आहेत का? काय खुश आहेत? कशाला काकणं आणल्या? घेऊन फुटका घेऊन बसायचं नाही. असं कंबर खाऊन यावं लागतं. झालंच पाहिजे. काय करा? हा अजून कोणी आहेत का महिलामधून बोलण्यासाठी? नाही काय एक मिनिट बसा. व्हिडिओ चटणी पाहाय म्हणा. येऊन शांत राहा बाकीचे. मी कौशल्या गुंडाळे. माझ्या वडिलांचं नाव आहे लालजी गुंडाळे. मी माहेरी राहते कारण माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली. शांत राहा बाकीचे. मला मूल बाळवत नसल्यामुळे नवऱ्याला दुसरी पत्नी गेली. ती तिथं घरात राहू देईन झालीच. मला कोणी म्हणून मी माहेरात आले. माहेरात राहू देईन मी भावसाहेब आले. कुठं जावं अशी मानगड झाली. नवऱ्याच्या इथं कोणी राहते पण माहेरात राहिले तर भाऊसाहेब मध्ये बाहेर झाले तर कुठं जावं? मला स्वतःच घर पाहिजे. मला खरं आवश्यकता आहे घराची. कुठं जावं असं झालंय मला. घरकुल नाही का? घरकुल नाही. मला घराची गरज आहे. भाकर काय कुठे मागून खाईल 2 तुकडे नाही तर कष्ट करून पाहिजे. माझं घर कमवणं हे काय स्त्रीला एकलीला अशक्य गोष्ट आहे. माझ्यासारख्या एकल्या स्त्रीला मी स्वतःच बनवू शकत नाही. माझी तेवढी
परिस्थिती नाही, मी एकली घर बनवू शकत नाही, त्याच्यामुळे मला घरकुलची खरोखर आवश्यकता आहे. मी पोट भरेल व काम करून मात्र मला राहण्याची सोय नाही. इथल्या अधिकाऱ्याला आज काय सांगणार आपण या आंदोलनाच्या माध्यमातून? खरोखर माझी कळकळीने विनंती आहे की मी खरंच हारले, माहेरी हारली, सासरी हारले. आज मी इथं काम धंदा सोडून माझा खर्च करून 100 रुपये तरी ऑटोला देवावंच लागतात व इतके सुद्धा नसतात आमच्याजवळ, तेवढे सुद्धा नसतात व एवढा खर्च करून मी आले. त्याच्यापाशी एकच मागते की इथून तरी हरवू नका, मला इथं तरी मला घर द्या. प्रहार संघटनेचे सगळे अधिकारी तुमच्या सोबत आहेत, 100% ते तुम्हाला घरकुल मिळवून देतील. मी हात जोडून त्याला विनंती करते की मला खरोखर घराची आवश्यकता आहे. मी खरंच हारले, माझ्या माहेरी हारले, मी माझ्या सासरी हारले. मी इथं मला हरू देऊ नका, मी तुमच्यापाशी हात जोडते, मला घर द्या. मला दुसरं काय करायचं नाही. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते, टक्केवारीच्या अधिकाऱ्यांनी या महिलेचा आवाज ऐकावा. मला खरोखर आवश्यकता आहे. मी सगळ्या जगात हारले, मी तुटून पडले. मी एकली आहे जगामध्ये, मी फक्त एकली आहे. मला मूल बाळ नाही, मला नवरा नाही, कोणी नाही, मी एकली आहे. पूर्ण माहिती सांगा. मी रुपल्या इथली रहिवाशी आहे. माझ्या वडिलांचं नाव लालजी गुंडाळी आणि माझं लग्न झालं होतं. घरकुलसाठी कोणी पैसे मागितले का? नाही सर, अजून कोण. गावाचं नाव सांगा. रुपला. ठीक आहे, ओके. अजून राहणार रुपला, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. ओके. अजून कोणी आहे का? कोणाच्या काय समस्या असतील तर सांगा. हे टक्केवारीचे अधिकारी घरी बसून पाहत आहेत. एक मिनिट. थांबा. आम्हाला घरकुल नाही, स्वतः घर नाही. किती वर्षापासून घरकुल नाही? 35 वर्ष, 40 वर्ष. कुठलं गाव? आपलं नाव काय? निळ्याचे. 35 वर्षापासून आपल्याला घरकुल नाही. लोकांच्या घरात आहे, लोकांच्या घरात आहे, माहेरी आहे. मी घरकुलसाठी इथले कोणते अधिकारी पैशाची मागणी करतात का? पैसे मागितले नाही. मागितले नाही आपल्याला. ओके. आपले काय सांग? घर. आज स्वतः भावाच्या घरात आहे, मी चुलत भावाच्या घरात. 35 वर्षापासून घर नाही. आम्हाला बी नाही. खोटं वाटत इतर आमच्या गावच्या नाही काय नाही, सत्य. अजून कोणी बोलू शकते का महिलेतून? काय समस्या आहेत आपल्या गावात सांगा. निळा गाव आहे आमचं. निळा. ओके. थोडं असं इथं या. कानखेड निळा कानखेड निळा. आपली काय अडचण आहे? काय समस्या आहे आपली? घरकुल. समोर या इकडे या. आम्हाला घरच पाहिजे, घराचीच आशा आहे आम्हाला, बाकी आशा नाही आम्हाला. इकडे या ना, इकडे कॅमेरा चालू. इकडे तुम्ही पहिले माग या, इथं या. थांबा. तुमचं घेतलं. बोला, काय नाव आपलं? इथं आलो तर आम्हाला घरकुलाची गरज आहे. आम्हाला किती दिवस झाले, आज देतो उद्या देतो म्हणाले तर रोज असंच करायचं. आम्ही कामं सोडून असेच रोज इथे आम्हाला पाहिजे का नाही? आम्ही प्रत्येक बारला आलो तर प्रत्येक बारला वापिस नव्हतं. घरकुल आम्हाला पाहिजेच. आता काय म्हणतात ते अधिकारी लोक? ते देत नाही म्हणाले, ते ना देवा नाही तर बांगड्या घालाव. यांनी नाही तर घरकुल तरी द्यावा. घरकुल देणं जर नसेल तर बांगड्या घालाव. आम्ही हातातल्या काढून देतो. आणल्या तर खरं, मग आताही देतो. मग आम्ही किती दिवस झाला असं सहन करावं. घर नाही म्हणून किती बारा घरकुलासाठी आलो, काम सोडालो, चलवत परतो रोज तेच करावं. मला द्यायला खरं यानं असलं ना बाहेर यावं, नाही तर बाया तिथं यायला हे लक्षात घ्या म्हणा. सगळ्या बाया तिथं येणार नाही तर सगळ्या बाया तिथं मी घेऊन चालले. सगळ्या बाया इथं आलं पाहिजे. घर नाही, दार नाही, राहायला तर काय कामाला घर नाही. एवढ्या बायाला किती 9 वर्ष झाली मी मालकाला मरून एका सुद्धा घरकुल एकाला आलं नाही. आमच्या गावात किती बाया आहेत, एका बाईला घरकुल नाही, कामून नाही. हे पैसे का घरात घेऊन खालेत का? त्याच्या बाया घरामध्ये आला दे, आम्ही काय खाऊ? मला घरकुल नाही. आमचं गळत आहे घरकुल. कोणतं गाव आपलं? सातेफळ. तर घरकुल घरी रोजायला जावा, घरी आले की घराकडे कसे खाऊ? लेकरं शिकवा की काय? घरा सुद्धा फोटो काढून सुद्धा इथं पाठवायचं. हे आहे घर किती गळत आहे, किती कधीपासून घरकुल आलं नाही आपल्याला? किती दिवस झाले? 12 वर्ष झाले. सांगा बांगड्या
कुठे बसलेत तर यांच्या कामावर आपण समाधानी आहेत का नाही अधिकाऱ्यांच्या? नाही तर आम्ही कोणाच्या कामावर समाधान त्याला बांगड्या तरी भरावा, नाही तर म्हणा इकडे हे तरी करा म्हणा, बाहेर तरी या म्हणा. आज ते बाहेर येत नसेल तर एवढे जण आता बाया घेऊन घरात चलू ते कुठे बसले दडून तर. आपल्या म्हणण्यानुसार जे टक्केवारीचे अधिकारी आहेत ते लपून लाईव्ह पाहत असतील, त्यांना काय सांगणार? घरात कवाडे लावून बसायलेत. आम्ही नाही, आम्ही बाया आहेत, बांगड्या भरून द्यायला बसा म्हणा. आम्ही गडी आहेत आता, ते बाया झालेत. 5,000 रुपये मागायत, आम्ही कुठून देऊ? 5,000 रुपये घरकुलसाठी मागतात. पूर्णा पंचायत समितीचे कर्मचारी व संबंधित अधिकारी या महिलांना घरकुलसाठी 5,000 मागतात. पैसे भरल्याशिवाय त्यांना घरकुल देत नाहीत. 35 वर्षापासून, अनेक वर्षापासून घरकुलापासून हे गोरगरीब वंचित आहेत आणि यासाठी प्रहार संघटनेकडून आज मोर्चा काढलेला आहे. बांगड्या भरो. बांगड्या भरती नसते, बांगड्या भरावाच लागतील त्याला पैसे. आम्हाला घरकुल द्यायला गेल्या 75 वर्षापासून या आजीला घरकुल नाही. नाव काय आपलं आजी? वार्ताबाई गिरी. राहणार कुठले? पांगरा ढोणेचे. कधीपासून घरकुल नाही आपल्याला? आता वय एवढी झाली तर घरकुल 75 वर्षापासून नाही आलं आपल्याला. अपंग आहे. त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक काही सहकार्य करत नाहीत. काही नाही सकाळी काय नाही, फक्त मतदान आल्यावर येतात घरात. आपण टाका फाटका गोदडून करावं चहा बियांचा, असं आहे. दुसरं काय आहे आता? आज काय करणार आपण? आज काय आज आपली भूमिका काय? आज काय करणार आपण? घरकुल घ्यायचं. संबंधित अधिकारी लाईव्ह पाहत आहेत. त्यांनी बांगड्या पहा. हे बांगड्या आपल्याला महिलांनी गिफ्ट आणलेल्या आहेत. आपण काम करण्याच्या लायक नसल्यामुळे आपल्याला बांगड्या भरण्यासाठी दिलेल्या आहेत. अपंग आहे, मूग बजरी सरा, त्यानं कुठं राहा, मी कुठं राहा, मला उजू घरकुल नाही. अजून कोणी महिला बोलण्यासाठी आहेत का? हा आजीबाई बोला. काय बोलायचं नाही, आम्हाला घरकुलच पाहिजे. एक मिनिट आज आले. मालकाला दुःख झालं. मुंबईला 4-4 महिने घेऊन राहिले. मेंदूचं ऑपरेशन झालं, डोळे नव्हते. एक आडान गेलत. 10 वर्ष हातावर सांभाळलं. मंजुरी करून मालकाला दाखिलं दवाखाना KM ला जाऊन दाखिलं. तिथून मग इकडे लेकर घेऊन नांदेडला काम करून खात गेलो. तिथून काही भेटणार म्हणून इथं लेकरायला घेऊन आले. मालकाचं दुखून 10 वर्ष केलं. नंतर लेकर मोठाले झाले, काम करू लागले. घर नाही राहायला. लेकरांना घर उभं केलं बांधायसाठी. त्यांना फाशी घेतली. हप्ते काढून घर बांधू लागला. हप्ते फिटाने गेले त्याला. आता काय करू म्हणलं, अर्ध घर व्हायलाय. पाया फक्त त्यानं धरला होता. म्हणला पैसे नाहीत आता, हप्ते फेटायला पैसा काम होईन झालंय. त्याच्या मागे जरासं होता, जरासं ताण होता त्याला. त्यानं फाशी घेतली. बायको त्याची अपंगी आहे. तिला एक 6 महिन्याची मुलगी आहे. एक 3 वर्षाचा मुलगा आहे. त्या लेकराला घेऊन तिने काय करायचं, म्या काय करायचं, काय करायचं आम्ही? सून तिकून मला लढती, इकून मी लढते तिच्याकडे बघून. कसं जगवायचं लेकराला? त्या कुठं राहायचं? पाया भरला लेकाने फाशी घेतली. हप्ते फिटत नाहीत, काम लागन. हप्ते काढून घर बांधाय सुरू केलं त्यानं. पाया भरला. अखेरला त्यानं फाशी घेतली. ताण घेतला, डूस केला त्यानं. एक हप्ते फिटन, काम लागन. खायला पुरी होईन, दुखणे सरण तर लेकर इकत घेतले. देवापासून पैसे लावू येते बाबा येऊन दवाखान्यासाठी. अजून काही? अजून कोणाला बोलायचं का? आमच्या गावात मी म्हणलं बा त्या अधिकाऱ्याला मला घरकुल द्या. ते तर म्हणजे घरकुलच नाही. गौरचा आहे मी, गौरचा. मॅडमला मला मॅडम तर नाही म्हणली. माझ्या गावात समजायला घरकुल आले. मी तर अपंगाला घरकुल आले. हो घर बांधलेलं नाही, काय नाही. गळायले घर घर समजा. मला 2 एकर वावर आहे, 2 लेकरात. या पंचायत समितीच्या कार्यावर काय वाटते आपल्याला? याच्यात धोटे घालाव. काय वाटत काय चालू घालायच्या धोटे, काय वाटत जाऊ द्या. याला 2 बारा म्हणलं बा घरकुलाचं काय नाही. नाही यादी नाही आली यार. कवा माहिती गाडी यादी येणार तुमच्या मनाला? मी नाही देणार का? आम्ही काय येणार तुमची यादी? आमच्या गावात डबलिंग घरकुल आहे. याचं घर त्याच्या नावानं, त्याचं घर त्याच्या नावानं.
कुठं माहिती गाडी गेला तुमचा नमुना नाही, नमुना नंबर 8 कुठे गेला तुमचा? तुम्ही घरकुल द्याले ना बाबा, त्याचं घर त्याच्या नावावर बांधलंय. मी म्हणलं मला करा नाही का, तुम्हाला जमत नाही, तुम्हाला यादी प्रमाण म्हणायचं नमुना नंबर 8. मग याचा नमुना नंबर त्याच्या घरात कसं गेलं? याचे अधिकार घ्या तुम्ही. आम्हाला म्हणलं तुमचा नमुना नंबर दाखवा 8. याचं घर त्याच्या नावानं, त्याचं घर त्याच्या नावानं बांधायले, आणि आमचं म्हणलं तुम्हाला होत नाही तुमची यादी. तसं कशासाठी करत असतील अधिकारी? पैशासाठी. पैसे देऊ काय? माल द्या. आमच्यापाशी माल नाही ना, आम्ही खाला मागन माल कोणून देणार? मग आज आपण काय देणार यांना? येणारा मोर्चा जोपर्यंत उठायचं नाही. बांगड्या भरा, बांगड्या. आम्हाला घरकुल देणार, बांगड्या भरा. त्या बांगड्या का आणल्या आपण? भरायला. कोणाला? हे काय मावले आणि आलो त्याला भरायला. लाडकी योजना आम्ही आणली. लाडकी योजना आहे का? आम्ही लाडकी योजना आणली, मोदीने काढली ना. आता आम्ही यायच्या गाडी लाडकी योजना, त्याला बांगड्या भरायच्या. जरा लाजा वाटलं, लाजा वाटलं तुम्हाला. घरात मला आज बसा येत नाही. पैसे मागा कुठून जाणार पैसे? कोण पैसे मागतात आपल्याला? हे करायला तिकडं हे अधिकारी इथले कर्मचारी नाव माहित आहेत का यांचे? नाव माहित नाही सांगतो. ओके ओके, त्यांचा सत्कार करू ना आपण. करूच ना बाबा, सत्कार करा. काकडे गावात ना आम्ही चपलीचा हार करू नाही तर. आमच्या गावात असं बी चालू आहे की चांगल्या माणसाचं घरकुल जर त्याच्या नावानं आणलं असेल, त्याची 3 मजली बिल्डिंग जर असेल, 2 मजली असेल, तर गरीबाने याच्यानं पैसे काढलेले असलेलं घर गरमसेवक मॅडम अशा बी म्हणतात की याचे पैसे देऊ सुद्धा चालू आहे. आमचं घर करायला दिसत चांगल्या लोकांच्या घराची बिले आमच्याकडे पैसे नाही. चालेल. बोला, आपलं काय म्हणणं आहे, काय मागणी आपली? जोरात बोला, आवाज येत नाही आपला. एक बी घर त्याला आता पाणी नाही प्याला एकाला याला मागितला ते म्हणा, याला सरपंचाला म्हणा, सरपंच म्हणतो कवर म्हणा घरकुल तर 5 माणसं एकाला बी चलायत नाही, मला चलायचं तुम्ही आलो त्याने याला करावं काय मलाच काय कळलं. आलो तर कवड्या लावली नाद तो असंच झालं. हे त्याच्यावर लोटीत ते त्याच्यावर लोटीत काही काम कवर याचं कवर लंगडे आणि कवा ते आमच्या घरला येत नाहीत म्हणतात खरंच 5 आहेत का, इथं धमक्या देतात आणि घरला याला माणूस किती दिवस किती पैसे मागणी करतात आपल्याला? पैशाची किती मागणी करतात? घरकुल पैशाची काय मागतात का? घरकुल पाहिजे. आता माझ्या माईचं गेल्या वर्षी नाव आणलं, ते केलं गायब कुणीकडे. विधवामध्ये नाव आणलं होतं, ते केलं कुणीकडे गायब. काय म्हणाले आपण? बाकी कोण बोलायला का अजून इकडं? कोणावर धोंडे घालणार? समजा मैदान मिळून धोंडे करायचे काय भाव? धानोरकर काहीतरी बोला, तुमच्या गावचं नाव तरी घ्या. पाणी चांगलंय, पाणी याचं पाणी त्याला ऐकू येत नाही. काय बाई शाळेमध्ये काय उठ की तिथूनच बोल. उठ सर का माझं? हा बोला, हा बोला, तिथूनच बोला. 20 वर्ष झालं माझा मालक म्हणून घर नाही. लहान लहान लेकर आहेत, कसं जगावं, काम केलेलं सरकारला कळलं का? ज्याला 15 घर द्यायला, त्याला 5 घराला घरकुली द्यायला, 15 घराला घरकुली देईल. विधवा बायला द्यायला पाहिजे. खाऊन बसायला काय घाबरायचं नाही, कोणी काय करत नाही.
टॅक्सच्या पैशावर यांच्या पगारी होतात. हे तुमचे नौकर आहेत, त्यांना घाबरायचं नाही. काय मागणी मागायला का विधवाच आमचं आम्हाला इकडं अजून द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. बाळाला उठवा म्हणा, चला म्हणा, तिथं पोटात बसायचं नाही. बोलो, क्या समस्या है आपकी? एक मिनट शांत. घर वाले का इतना करवा 2-3 दिन साल हुआ, घरकुल लेना कुछ नहीं ना. अच्छा, बच्चे छोटे छोटे. घरकुल के लिए कोई अधिकारी पैसे मांगता आपसे? नहीं कुछ नहीं पैसे. नहीं बोले क्या? कब से घरकुल नहीं आपको? 10-12 साल. फॉर्म कब भरे थे आपने? हम 2-3 महीने. 3 महिने का भर के. बाकी अजून कोणाच्या काय समस्या इकडं? बोला, चला, काय मागणी? आपण काम करायचं नाही, काय नाही, घरकुल नाही, काय नाही. काय गावाचं नाव, आपलं नाव काय? सातेफळचे आहेत का आपण? आज काय आंदोलन आहे आपलं? आंदोलन आहे की बांगड्या आणल्या, त्या बांगड्या खरावते. बांगड्या कशासाठी आणल्या आपण? चला, प्रहारच्या अधिकाऱ्यांचं उत्तर अधिकाऱ्याजवळ नसल्यामुळे येऊन लगेच वापस गेले. अजून काय आलेले नाहीत. हे सगळे लोक मागण्या जोपर्यंत. बोला, काय मागणी आपली? काय अडचण? बसा, बसून बोला. काय काय समस्या आहेत? बोला. मी निळ्याचा आहे, रामबाबूराव सुके. जोरात जोरात. रामबाबूराव सुके, निळा. आमच्या गावातून 30-35 विधवा अपंग यांचे फॉर्म भरलेत, तरी आमच्या गावामध्ये यायला राहायला घरकुल नाही, घर नाही. काही असे वंचित आहेत की त्याला स्वतःची जागा सुद्धा नाही, ते दुसऱ्याच्या घरात सध्या राहतात. असे जे आहेत याच्याकरता आम्ही बीडीओकडे मागणी केली की घरकुल योजना ही गरिबाकरता आहे की काय चांगल्या करता आहे, तर ते म्हणतात चांगल्या करता, गरिबाचं नाव घेत नाही. असं कोण म्हणतात? बीडीओ साहेब म्हणतात. बीडीओ नाव काय यांचं? तेच नाव माहिती. ते काय करतात, घरकुल यादीमध्ये गरिबासाठी घरकुल नाही, गरिबाचं नाही. ग्रामसेवक आले की ते म्हणतात गरिबाचं नाही. 5% ग्रामसेवकाचं नाव माहितीये का आपल्याला? 5% निधी सुद्धा नाही. आणि नुसतं गावामध्ये ग्रामसभा असली की म्हणतात, ग्रामपंचायतीला म्हणतात की आम्ही 5% निधी देतो, 5% निधी देणार आहे. केव्हा देणार आहेत? काय वाटप नाही, काहीच नाही. नुसतं ग्रामसभा असली की त्या दिवशी म्हणायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. कसं वाटतं यांचं पंचायत समितीचं कार्य? कसं वाटतं आपल्याला? कार्य काय, कुलूप लावून गेलीच ना ते. त्याचं काय कार्य आहे आता? खुश नाही त्यांच्या कार्यावर? त्याच्या खुश कार्यावर काय करायचं? त्याच्यासाठी बांगडे आणल्यात महिलांना, विधवा महिलांना ना परित्यक्त्या महिलांना. थोडं तरी काम चांगलं करतात का नाही? काम चांगलं केल्यावर इथे याची गरज काय होती आम्हाला? आम्हाला गरज आहे का इथं येण्याची? काम करू लागल्यावर कामासाठी पाहिजे आम्हाला इथं. घर नाही तर राहिलं लोकांच्या घराच्या बाहेर काढ्या राजा कुठं आम्ही त्या वया झाल्या आम्हाला लेकरं बाळा घेऊन कुठं राहा? लहान लेकरं आहेत एवढी, लहान लेकरं कुठं राहा? आणि घरं नाहीत आम्हाला. केव्हा देणार होते लोक घरं आम्हाला? जागा नाही आम्हाला, बसायला जागा नाही. त्या घराच्या बाहेर काढ्या घरच देणार आहोत का? ग्रामसेवकावर तेच आम्हाला सांगायचं. एवढे दिवस गावात काय केले की नाही? आम्ही आलो तर त्याला कंटाळून येतो. आता इथे उत्तर द्यायसाठीच ग्रामसेवक आलेत पुढे. ग्रामसेवक झाले, आम्ही ग्रामसेवकाच्या कंटाळून इथं आलो. पंचायत समितीला न्याय भेटेल म्हणून काहीतरी, तर इथं तर अनेक अन्यायच व्हायला. ग्रामसेवक साहेबच आम्हाला थांबा. की ज्या ग्रामपंचायतीने 5% निधी वाटप केला नाही आणि ज्या ग्रामपंचायतीने दिव्यांगासाठी, परित्यक्त्यांसाठी, निराधारांसाठी घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण सोडलं नाही किंवा प्राधान्य दिलं नाही, या ग्रामपंचायतीवर आम्ही तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करू. असं आम्हाला जोपर्यंत लेखी व्हिडिओ देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. व्हिडिओ आज सुट्टीवर आहे ना,
उद्या तर सुट्टीच आहे, रविवारी सुट्टी आहे, सोमवारी सुट्टी आहे, मंगळवारी भेटू. आम्हाला काही अडचण नाही. तुमच्यासारखे लोक आम्हाला डबे आणून देते, खायचं झोपायचं. पण काय अडचण आहे, पाऊस आला तर निवारा आहे, सणच बाथरूम आहे आणि आम्हाला झोपायला काही लागत नाही, जमिनीवर झोपतो आम्ही. त्याला इथं पाठवा, नाहीतर त्यांना म्हणा ये मध्ये घुसायची तयारी आमची. त्याला म्हणा मध्ये घुसून आमची तयारी आहे. मग काय करायचं. हा सोन्याचे आहेत ना आपण. प्रदीप ननरे, हो बोला काय समस्या आपली. काय समस्या की सर आमच्या गावामध्ये जोरात आवाज काढा जरा. प्रत्येक अपंगाच्या समस्या आहेत सर. आणि ज्या चांगले लोक जे आहेत, सायटेड आपले नॉर्मल लोक, त्यांना टाइम टू टाइम घरकुल भेटते. पण एकाही अपंगाला आतापर्यंत घरकुल टाइम टू टाइम भेटलेलं नाही. घरकुल भेटत नाही, त्याचे निराधार भेटत नाही, त्याला 5% निधी नाही, अजून आणखी त्याला कुठल्याच योजनेचा लाभ नाही. काही दिव्यांग लोक असे आहेत की जे अंत्योदय योजना आता चालू आहे तिच्यापासून सुद्धा वंचित आहेत सर. कसं आहे कारभार, कसा आहे पंचायत समितीचा. सगळा कार्यक्रम आपल्याला हे कारभारच मान्य नाही. समाधानकारक आहे का नाही काम यांचं. मला तर नाही बा समाधानकारक. ग्रामसेवकांचं, बीडीओचं, संबंधित अधिकाऱ्यांचं नाहीच का. नाहीच. ग्रामपंचायतचं आता या माध्यमातून काय सांगणार वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण. या माध्यमातून काय आपलं म्हणणं आहे, कारण आम्हाला त्यांना जर चांगलं काय व्यवस्थित सांगायचं असं समजा, त्यांनी काम आतापर्यंत व्यवस्थित केलं नाही, पण इथून पुढं तरी समजा ह्या दिव्यांग लोकांचं चांगलं करावं सर. हा ना एक भाषण दादा, एक भाषण. हा दोघं एक बोला. हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष या मोर्चा आंदोलनासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत आपल्याला. बाकीच्या बसून राहा. प्रहारचे हे बघा, हे पदाधिकारी मोठ्या संख्येने या काय आंदोलनात सहभाग नोंदवलेला आहे. ज्यांच्या समस्या ते पण मोठ्या संख्येने सहभागी आहेत. अजून काहीच संपलं नाही. आता तर सुरुवात आहे आपल्या आंदोलनाची तुमच्या. आज या ठिकाणी प्रहारच्या वतीनं बीडीओ साहेबांना एक निवेदन द्यायचं आहे. निवेदन हे अशा प्रकारे द्यायचं आहे की आपल्या पूर्णा तालुक्यामध्ये 895 घरकुल आलेले आहेत. पूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत 895 घरकुल आले आहेत. 895 घरकुल आलेले आहेत, तर त्याच्यापैकी एकाही दिव्यांगाला घरकुल नाही, एकाही विधवा महिलेला घरकुल नाही, एकाही निराधाराला घरकुल नाही. मग ही योजना राबवायची कोणासाठी. बच्चू भाऊचे स्पष्ट आदेश आहेत, 100 घरकुला माग 5 घरकुले दिव्यांग बांधवाला दिले पाहिजे, विधवा महिलेला दिले पाहिजे, निराधाराला दिले पाहिजे. मग या गोष्टीचा हे बीडीओ साहेब कोणता फॉलो करतात. आज आता मला सांगा, प्रत्येक गावामध्ये जा अपंगाला घरकुल नाही, दिव्यांगाला विधवा महिलेला घरकुल नाही. मग या निषेधार्थ आम्ही या पंचायत समितीवर आज भव्य मोर्चा घेऊन आलेले आहेत. बीडीओ साहेब तर गैरहजर आहेत. एक 14 तारखेला मागे आम्ही एक साखळी उपोषण केलेलं होतं. या साखळी उपोषणामध्ये आम्हाला बीडीओ साहेबांना असं लाईव्ह मध्ये एक लेखी निवेदन दिलेलं होतं, आश्वासन दिलेलं होतं. जो कोणी ग्रामसेवक 5% निधी वाटप करीत नाही दिव्यांगाला, त्याच्यावर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू. कुठं हा बीडीओ, कुठं आहे ग्रामसेवक, कोण्या ग्रामसेवकावर बीडीओ साहेबांना फौजदारी गुन्हे दाखल केले. आम्हाला दाखवा ना, आम्हाला हे दाखवा. या ग्रामपंचायत मध्ये या दिव्यांगाला आम्ही फलानी वस्तू दिली किंवा त्याच्या अकाउंटला पैसे टाकले किंवा या विधवा महिलेला घरकुल दिलं. सांगा ना, कुठं गेले बीडीओ साहेब. रोज तुम्ही 6 वाजता येऊन तुमचा इथं चंदा जमा करता. तालुक्यामध्ये सर्व लोकांना माहिती आहे तुम्ही 6च्या नंतर या पंचायत समितीमध्ये काय करता. आता तुम्ही काय प्रहारवाल्याला लय बोलायला लावू नका. प्रहार जर एकदा बोलला ना, तळो की पळो करून सोडते तुम्हाला. तुमची एक जर गोट्याची जर फाईल मंजूर करायची म्हणलं तर 2000 रुपये रेट चालू आहे. 2000 रुपये रेट चालू आहे. तर या तालुक्यामध्ये 1500 ते 2000 फाईल गोट्याच्या तयार झालेल्या आहेत. 2000 गुणिले 1500 करा, तुम्हीच कनेक्शन सांगा पैसे किती जमा झाले.
गोट्याचा प्रश्न झाला काय? आला प्रश्न आपला कशाचा? सिंचन विहिरीचा. एक सिंचन विहिरी जर तुम्हाला मंजूर करायची आली तर 15,000 रुपये रेट चालू आहे. त्याच्यापेक्षा जास्त मला ऑफर माहित आहे, पण 15,000 रुपये धरा तुम्ही. तर मग हा पैसा चला कुठं? गोरगरिबाला तुम्हाला लुटायला तुम्हाला टाइम आहे आणि दिव्यांग बांधव किंवा विधवे महिलेकडे बघायला तुम्हाला टाइम नाही. हे काय देणार? बरोबर आहे ना? हे काय देणार तुम्हाला काढून? ज्या गावामध्ये डबल घरं बांधायला ते तुम्हाला 5,000 दिले. या गोरगरिबापाशी काय आहे? या गोरगरिबापाशी काही नाही ना. आज त्याला कोणाला नवऱ्यानं सोडून दिलं ते निराधारात, आज कोण्या महिलेला त्याचा मुलगा सांभाळणार ते निराधारात. त्यांना जायचं कुठं? ज्या अपंगाला चलता येत नाही त्यानं काय करायचं? अहो तुम्ही योजना राबवल्या ना, गोरगरिबासाठी काय केलं तुम्ही? तुम्ही हे फक्त इथं आल्या म्हणजे पैसे जमा करायला आल्या, बाकी दुसरं कशासाठी आलं नाही. दुसरी योजना तुम्ही घरकुल ज्या लोकांना तुम्ही घरकुल मंजूर करून द्याल्या त्याच्याकडून तुम्ही 5,000 रुपये घ्याल्या. तुमच्या बाप्पाच्या घरचे पैसे आहेत का 5,000 रुपये घ्यायला? एखाद्या गरीबाला जर तुम्ही मोफत जर घरकुल दिलं, त्याच्या घरापर्यंत गेल्या किंवा एखाद्या बीडीओ साहेबांना कोणाच्या घरापाशी गेलं आणि फोटो काढली या गोरगरिबाला घरकुल दिलं, अशी एक केस दाखवा तालुक्यामध्ये. ज्या व्यक्तीनं 5,000 दिले त्याच्या घरी जाऊन चहा पियाचा आणि त्याच्या घराची फोटो काढायची. हा कुठला न्याय चालू आहे? काय हे पूर्णा तालुका कुठे गेले? पूर्णा तालुक्याचे प्रतिनिधी कुठे गेले? प्रतिनिधी काय करायला? प्रतिनिधी काय करायला पूर्णा तालुक्याचे? तुम्ही याल्या महिन्याला मिटिंग घ्याल्या, महिन्याच्या नंतर 1 महिना गेल्याच्या नंतर या पंचायत समिती काय भोंगळा कारभार चालला तुम्हाला माहित आहे का? आम्ही आमच्या रोज डोळ्यानं बघत असता लोक शेकडेवारी पैसे काढून आणून या लोकांची भरती करायला येतं. तुम्हाला फळबागेसाठी तुमचं साधं कुशलचं बिल काढायचं म्हणलं तर तुम्हाला 7,000 आणि 8,000 रुपये लागले. आणि कुशलचं बिल कसं निघणार? कुशलचं बिल सुद्धा हे महादरतोच कसे काढणार तुम्हाला माहित आहेत काय? ज्या लोकांची लॉगिंग झालेली आहे, ज्या लोकांची लॉगिंग म्हणजे जो कोणी व्यक्ती त्याच्या जवळ आहे त्याची लॉगिंग झाली त्याचंच बिल पडणार. बाकीच्या लोकांना काय पाप केलं? त्याच्या वावरामध्ये काय झालं नाही त्याचं कुशलचं बिल का पडू नये? काय त्यानं पाप केलं सांगा ना? आणि ज्यानं पैसे देतात त्या महादरतोदाचे हे बिल धडाधड टाकायला येतं. आणि ज्या लोकांना पैसे दिले नाहीत गोरगरीब होतं त्यानं चक्रा मारायच्या आणि यानं सांगायचं की वरून निधी आला नाही. 4-4 कोटी रुपये जो निधी आलाय तो या लोकांसाठीच आलाय. जो लोक पैसे देतात त्या लोकांचं बिल निघालंय. पण गोरगरिबाने करायचं काय सांगा ना? पैसे दिले त्याला जिओ टॅगिंग नाही, पैसे दिले त्याला काही गोटा नाही, पैसे दिले त्याला त्याच्या वावरामध्ये फळबाग नाही. एक तर माझ्यापाशी असं मॅटर आहे बघा, तुम्हाला सांगू काय? आता सांगतोच सांगू काय तुम्हाला सांगतो, मीडियापाशी उभं टाकून सांगतो. ज्या गावामध्ये समजा एका व्यक्तीच्या नावावर 1 एकर जमीन आहे, 1 एकर उदाहरण धरा, त्या व्यक्तीचं 2.5 एकराचे बिलं काढले आहे. 2.5 एकराचे बिलं काढले आहेत का? इथूनच सांगतात की दस्तापूरच्या गावचं मॅटर चालू आहे. मग मला सांगा तुम्ही या व्यक्तीची एक तक्रार आहे, अजून काहीच नाही त्याच्यावर प्रतिक्रिया. हे करतो ते करतो सारखं म्हणजे फक्त चौकशी लावतो, कुठं चौकशी नाही, कुठं अर्ज नाही, कुठं काय नाही. 18 गुंठ्याचे फाईल आहे, 18 गुंठा एकर आणि 2.5 एकराची फायली केल्या. तर मला सांगा तुम्ही, तर या पंचायत समितीवर बीडीओ साहेबांचं नियोजन काय आहे? अहो तुम्हाला काय सांगू, तुम्हाला सांगलं तर तुम्हाला की नाही झोप याच्या नाही, पैसा किती जमा व्हायला ते. अहो मला सांगा, तुम्हाला 1,500 जर गोट्याच्या फायलीला 2,000 रुपये रेट चालू असलं तर पैसा किती झाला? फळबागेचा पैसा इथं काय एक योजना नाही सांगा तुम्ही. रेट झाला गावातले रेट तुम्ही. अहो गावातले तर तुम्ही सोडून द्या, गावातले तर त्यांची दलाला लावलेले तर त्यानं कोणापासून काय आणायचं ती अशी एक यंत्रणा आहे. या ऑफिस पर्यंत पैसे कसे काय येतात ती अशी एक यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या मार्फत 6 वाजता पैसा जमा होणार. मग मला सांगा तुम्ही रोज बीडीओ साहेब 4 वाजता 6 वाजता 10 वाजता येतात. आज बीडीओ साहेब गेले कुठे? बीडीओ साहेबांना आम्हाला लेखी द्यावा, त्यांना रजेवर येतो लेखी द्यावा ना. बीडीओ साहेब असले तिथं दुसरा कोणी प्रतिनिधी असेल ना. मग 5% जो अपंगाचा निधी जो वाटप केलाय आणि इथलाच एक हरामखोर ग्रामसेवक येऊन आम्हाला छानपण शिकतोय की बीडीओ साहेब कुठेतरी गेले, बीडीओ साहेब रजेवर नाहीत, असे दलाल लावलेले येते. दलाल घोडे द्यायचे सगळे. यायला जोपर्यंत आपण स्वतःहून उपटून काढत नाही तोपर्यंत आपल्यावर हे अन्याय होणारच आहे. 100% अन्याय होणार आहे. हे अन्याय करणारे लोक जोपर्यंत हे महिला, आज या महिलेनं काय केलं माहितीये का तुम्हाला? 2,000 जे
महिलेची जी योजना निघाली लाडकी बहीण, या योजनेसाठी महिला खुश होती, पण विधवा महिलेनं काय करायचं, दिव्यांग बांधवांना काय करायचं, निराधार महिलेनं काय करायचं? त्याला तर पैसे ते 2000 भेटले नाही, पण त्याच्या हक्काचं चालय ना. तुम्हाला 2000 दिले म्हणजे त्याचे पोट भरणारच काय? पोट भरणार नाहीत. मग याच्या हक्काचं घरकुल द्या ना तुम्ही द्यायला. अहो ते तुम्हाला महागालेत का? तुमच्या काय बापाच्या घरून आणून द्यायला काय? तुमच्या सिरियल यादीमध्ये नंबर आहे. अपंगाचा जर खाली नंबर असला तर यानं वरी घाता ना. काय याच्या बापाचं चालय? ज्या व्यक्तीला 2 मजली बिल्डिंग आहे त्याला कोण्या व्यक्तीला यानं कट केलं सांगा ना तुम्ही. आणि त्या व्यक्तीला डिलीट करून अपंगाला कोण्या गावामध्ये घरकुल दिलं? म्हणजे हरामखोर एका माळीचे मणी आहेत. 5000 दिले की डायरेक्ट नाव कटारे दुसऱ्याचं नाव यालंय. कशामुळे यालंय? पण गोरगरीबावर अन्याय नाही तर काय? पण व्हिडिओ साहेब काय झोपी गेले का? काय झोपी घ्यायला काय? हे याला कोणती जरी माहिती विचारली तर हा पळून जातो. कोणती जरी माहिती विचारली तर हा थांबत नाही. पैसा दिला म्हणजे झटापट कामं व्हायलेत. याच्याकरता एकच सांगतो दिव्यांग बांधवांनो, जे काय आपण जे बांगड्या आणल्यात ना, हे बांगड्या यायच्या घरच्या लेकरानं बायकोनं यायनं बघाव या व्हिडिओची काय इथं दशा आहे, याची काय इज्जत आहे या तालुक्यामध्ये. अहो पैसा म्हणजे सगळं काय नाही. पैसा कोण कमवाले तुम्हाला माहित आहे. मी बोलू नये पैसा कोण कमीत आहे ते, पण या महादरचोदायला जीवाला लाज वाटाव. अरे गोरगरिबाचे तरी कामं कर. अरे तू सगळ्या तालुका लुटलास मग गोरगरिबाचे कामं करायला काय हरकत आहे? अरे तुम्ही काय करसाल? आमच्यावर गुन्हे दाखल करताल. दुसरं काय करणार आहे याच्या व्यतिरिक्त? तुमच्यापाशी दुसरं काय आहे? तुमच्यापाशी हरामाचा पैसा जमा झालेला आहे. आमच्यासारखे जे आवाज उठितात याच्यावर तुम्ही अन्याय करणारा. दुसरं काय करणारा तुम्ही? आम्ही जनतेसाठी आम्ही भाऊनं आम्हाला सांगितलंय, भाऊवर 1000 गुन्हे येतात, जनतेसाठी 100% गुन्हे घ्यायला तयार आहात. पण या गोरगरिबाची समस्या मिटवा. आमचं दुसरं काही म्हणणं नाही. द्या तुम्ही गोरगरिबाला घरकुल. आम्ही तुम्हाला काय मागायल्या? आम्ही तुमची काय प्रॉपर्टी मागायला काय? तुमचे फ्लॅट घेतलेले त्याच्यामध्ये काय हिस्सा मागायला काय? अरे जे गोरगरिबाचं जे घरकुल आहे हक्काचं आहे ते तरी द्या. अरे तुम्ही करा ना सर्वे गावोगाव येऊन. तुम्हाला साधा सर्वे करणं होईना का? कॅबिन मध्ये येऊन पैसे घ्यायला तुम्हाला कोण्या गावामध्ये सर्वे केला? कोण्या गावामध्ये बिडवणं, कोण्या गावामध्ये व्हिजिट दिली की कोण्या ग्रामपंचायतला व्हिजिट दिली? या अपंगाचा निधी का वाटप केलं नाही सांगा ना तुम्ही. व्हिडिओला बोलतो मी, व्हिडिओला प्रश्न विचारतो. कोण्या गावामध्ये येऊन याने विचारलं की 5% निधी वाटप का केला नाही? काहीच नाही. गोलदस्ता पैसे दिला त्याचे काम. याच्याकरता एकच सांगतो तुम्हाला, एकच सांगतो, एवढ्यावर आपल्याला चिप बसायचं नाही. आम्ही येत्या 16 तारखेला अमर उपोषणाला बसणारा पवन जोगदान, सिद्धेश्वर हागलावे, आम्ही 3 जण अमर उपोषणाला बसणारा. जोपर्यंत दिव्यांग बांधवाला घरकुल भेटत नाही, जोपर्यंत दिव्यांगाचा 5% निधी वाटप होत नाही, आणि जोपर्यंत 5% निधी या ग्रामसेवकानं वाटप केलं नाही, त्याच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अरे ग्रामसेवकानं काय केलं तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगू काय? जो 5% जो निधी येतोय 2 वर्षाचा पाठीमागला 21, 22, 23चा हा जिल्हा परिषदला वापस करून दिला. अरे हराम करो. गावामध्ये काय ग्रामपंचायत तुमच्या गावामध्ये काय दिव्यांग नव्हते का त्याला वाटप करायला? हा निधी वाटप वापस केला. अरे रिटर्न निधी करायची काय करायची? तू वाटप कर ना दिव्यांगाला. काय त्याच्या हिशाला आहे तर ते दे ना. यायला बाकी या ग्रामसेवकाला फक्त टक्केवारी पाहिजे, दुसरं काहीच पाहिजे नाही. याच्याकरता जोपर्यंत याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आणि तोपर्यंत अमर उपोषणाला आम्ही बसणार, 100% बसणार. माझे 2 शब्द संपितो. काही जर यदा कदाचित जर कोण्या कर्मचाऱ्याला मया तोंडातून काही जर एखादा वाईट शब्द गेला असला, तसं तर मी काय बोलत नाही कोणाला, एखादा जर वाईट शब्द गेला असला तर मी त्याची माफी मागतो. 2 शब्द थांबवतो. बोला काय मागणी होती आपली, काय समस्या? मी दस्तापूरचा रहिवासी आहे. माझ्या तक्रार आहे अशी की आम्ही एक अर्ज केला होता की गावातल्या फळझाडाविषयी केला होता, आणि बाकी भरपूर होते घरकुल. आता साहेबांनी सांगितलं तसं घरकुलाचं असं आहे की आत्ता काल परवा ह्याचे प्रमाणपत्र निघाले आपले कोणचे कुणबी मराठा ओबीसी मध्ये. त्या लोकांना आता 2-2 घरकुलं एका घरामध्ये गेले, आणि मागच्या अगोदरचे ओबीसी तर कुठं गेले मेले समजा, त्याला आता भेटले. त्यांनी मी सांगितलं साहेबाला, साहेब तुम्ही असं कसं केले? नाही म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र मागचे का प्रमाणपत्र नव्हते का? कुठे गेले होते बाकीचे प्रमाणपत्रवाले? आणि आता 25-25 गुंठ्यामध्ये 2.5 एकराच्या फायली येतात. अर्ज देऊन 2 महिने झालेत, काही कारवाई नाही. नुसतं काय म्हणतात नोटीस द्या. कसली नोटीस नाही, काय नाही. आता माहिती अधिकार टाकले त्याला सुद्धा टाळाटाळ चालू आहे. आज देऊ उद्या देऊ, साहेब नाही, साहेबांची सही राहिली, हे करायचंय ते करायचंय चालू आहे. देतो करतो असंच चालू आहे.
त्याच्यासाठी आता बघू आता काय होतं ते काल परवा काय यांच्या कार्यावर कसं वाटतं आपल्याला पंचायत समितीच्या? गावात काय गावात आम्ही तर काय आता 2 माणसं फिरणार इथं, आम्ही तर खुश नाहीतच. गावात तुम्ही जेवण बघा आमच्या किती लोक खुश आहेत. 50 लोक जर तुम्हाला खुश दिसले तर सगळं बंद करून टाकतो. धन्यवाद सर. 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं वेळ द्या. झालं लास्ट बाईट आहे जिल्हा प्रमुखाची. तुमचे आभार. दिव्यांगाला त्याच्या न्याय हक्कासाठी इथपर्यंत यावं लागतं आणि दिव्यांग आपल्या हक्काचा हक्क मागण्यासाठी इथं आला म्हणून पार्श्वभागाला पाय लावून पळणारा व्हिडिओ हे चित्र काही महाराष्ट्रासाठी बरं नाही. तुम्हाला 2, 4, 5 हजार देणाऱ्या माणसाचं घरकुल मंजूर होतं. तुम्हाला जे कोणी 2, 4 हजार दिल्या तर त्याच्या बोगस फायली मंजूर होतात. परंतु ज्या दिव्यांगाचा सगळा काही हक्काची ताकद आहे त्या दिव्यांगाला शासनानं जे काही दिलेलं आहे ते देखील घ्यायची तुमची यांची मानसिकता नाही, देण्याची मानसिकता नाही. कारण की दिव्यांग आहे हा आपल्याला काय पैसे देणार? शेण खायची सवय लागलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्याला तुम्ही दिलेलं अन्न पचत नाही असं म्हणलं जातं की एखादं डुकराचं पिल्लू तुम्ही घरी आणा, त्याला पूर्णाची पोळी खाऊ घाला, त्याला पलंगावर झोपवा. त्याच्या आईला त्याची लायकी अशी असती, सोडलं की हरामखोर घाण खाणारच. तशी मानसिकता सध्या प्रशासनाची आहे. शासनानं दिलेला पगार त्यांना पुरत नाही. त्याचे गोरगरीब त्याचे लेकरं आमच्या ह्या विधवा भगिनीपेक्षा दिव्यांगापेक्षा गोरगरीब आहेत. ह्या दलालांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या कमिशनवर त्या भाडगावचं घर चालतंय. त्यांना शेण खाऊन सवय, अन्न हजम होत नाही. शासनाचा एवढा गडगट्ट पगार असताना देखील त्यांची मानसिकता काम करण्याची नाहीये. अनेक वेळा आम्ही गट विकास अधिकारी असतील, त्यांचे गट शिक्षण अधिकारी या सगळ्यांशी आम्ही चर्चा केली. त्यांना आम्ही न्याय मागितला, सनदशीर मार्गाने न्याय मागितला, निवेदनं दिले, आंदोलनं केली, उपोषणाचं हत्यार उपसलं. परंतु गेंड्याच्या कातडीमध्ये असलेलं प्रशासन आहे. यासाठीचं जबाबदार जेवढं प्रशासन आहे त्यापेक्षा जास्त इथे राजकीय व्यवस्था आहे. लोकप्रतिनिधी येतात, कॅबिनमध्ये बसतात, माझ्या 2 फायली, माझी रेती, माझी वाळू, माझं हे, माझं ते, माझं फळबाग असे त्यांचे स्वतःचे बिलप काढतात. पण ज्यांनी मतदान केलं त्या लोकांचं काय याचा विचार देखील कुठला लोकप्रतिनिधी करत नाही. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे किंवा यांच्या अधिकाऱ्याकडे आलेले जे शेण आहे हे लोकप्रतिनिधी अर्धा वाटून खातात. म्हणून प्रशासनावर यांचा काहीही वचक राहिलेला नाही. आमच्या अनेक दिव्यांग महिलांनी, आमच्या परिसरातल्या महिलांनी, निराधार ताईंनी त्यांच्या व्यथा मांडल्या. अंगावर काटा येणारा व्यथा आहे. ज्या महिलेला त्यांचा मुलगा पोसत नाही, त्या महिलेला राहण्यासाठी घर नाही, त्या महिलेनं आज काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु यांच्याकडे प्रशासन का बघणार नाही की यांचे स्वतःचेच खायचे वांदे ते आम्हाला कुठून आणून देतील. म्हणून जी काय शासनाची योजना चालू आहे त्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना चालू केली आहे आणि बहिणीला खुश करायचं काम शासनाने केलंय. परंतु आमच्या भगिनी त्याहीपेक्षा जास्त हुशार आहेत. त्या म्हणल्या की आम्ही आमच्याकडून व्हिडिओ साहेबाला बांगड्या देऊ आणि लाडका व्हिडिओ म्हणून आमची एक योजना चालू. आज जरी आम्ही एका सनदशीर मार्गाने जरी आंदोलन करत असू तर प्रहार जनशक्ती पक्षावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. आमच्यावरती वेळ आणू नका. कारण आम्ही जर त्या याच्यामध्ये आलो तर उद्या प्रशासनाला ऑफिसमध्ये बसणं अवघड होऊन जाईल. म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ यावर काहीतरी कारवाई करावी. आणि ज्या आता पोलीस प्रशासनाचे काही लोक आलेले आहेत, काही त्या अधिकारी देखील आमच्याशी चर्चा करू पाहत आहेत. पण आम्ही एका विषयावर ठाम आहोत की शासनाचा निर्णय असतानाही गावामधील घरकुलमध्ये दिव्यांगाला, परित्यक्त महिलांना, निराधारांना जर घरकुलामध्ये प्राधान्य दिलं गेलं नाही तर त्या ग्रामपंचायतीवर आणि ज्या ग्रामपंचायतीने 5% दिव्यांगाच्या हक्काचा निधी खर्च केलेला नाही त्या ग्रामपंचायतीवर आणि त्या गावातील ग्रामसेवकावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत थांबलं जाणार नाही. आज प्रशासनाला विनंती आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही हे आंदोलन आज इथं स्थगित करतोय. परंतु या आंदोलनामध्ये आमच्या काही ज्या लाडक्या भगिनी आहेत, निराधार आहेत, दिव्यांग आहेत, परित्यक्त महिला आहेत, त्या सगळ्या आमच्या भगिनींनी व्हिडिओ साहेबांसाठी बांगड्याचा एक आहेर आणलाय की बाबा हे बांगड्या सौभाग्याचे लेणं आहे. आमच्या भगिनी हातात बांगड्या घालतात पण लढतात.
परंतु तुम्ही बांगड्या घाला आणि तुम्ही जे शेण खाताय ते खाणं बंद करा म्हणून हे विनंती आहे. आणि हे एक चांगला सुद्धा मानला जातो, हे सौभाग्याचे लेणं आहे. हे बांगड्या तरी हातात घालून ह्या व्हिडिओला थोडी अक्कल यावी, थोडीशी लाज वाटावी म्हणून हे आमचं प्रत्येकात्मक आंदोलन आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा बांगड्या आणल्या बांगड्या इकडे झाले. आमच्या काही महिला प्रतिनिधी आहेत की त्यांच्या देखील भावना खूप तीव्र आहेत. या आता वाईट नाही, आता महत्वाचं आंदोलन आहे. या बसा 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 खाली बसा. बैठ खाली या एक मिनिट खाली बसा मागे सरका प्रेम इकडून या मागे इकडे त्यांना इकडे प्रेम माझं सरका थोडं त्याला उठवा या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ज्या दिव्यांग भगिनींना, ज्या दिव्यांग बांधवांना काय करायचं त्यांच्या हक्काचं घरकुल भेटलेलं नाही आणि ज्यांना त्यांच्या हक्काचा 5% निधी भेटला नाही, अशा सगळ्यांच्या वतीने आज आम्ही बीडीओ साहेबांना बांगड्यांचा हार घालतोय. आणि ही दिव्यांग भगिनी, निराधार भगिनी आणि परित्यक्त्या भगिनींकडून बीडीओ साहेबांना ही भेट आहे. ते तिथं वर नेम प्लेटला लावा. प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा घरकुल आमच्या हक्काचं, घरकुल आमच्या हक्काचं, प्रहार जनशक्ती पक्षाचा. या व्हिडिओचं करायचं काय? 5% निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकाचं करायचं काय? बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपना भिडो घरकुल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणते देत नाही, हे आज व्हिडिओला आमच्या भगिनींकडून गिफ्ट आहे. आता जर तुम्हाला अक्कल आली नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये घुसून मारायची ताकद पण अडचणची पक्षामध्ये आहे. कुठं बांधू माय बाहेर थांबा, बाहेर थांबा, बाहेर गेटला थांबा, गेटला थांबा, देऊन एक बाहेर थांबा समजा आता. चला
चला इथं गेटला थांबा, सगळे बाहेरून बाहेरून गेटला थांबायचे. या मनोज कुमार चला महिला या पुढं, महिला कोण राहिले पाठी मग या पुढं. चला पुढे चला. चला थांबा, इथं सगळे थांबा, खाली पायऱ्या उतरून थांबा सगळे ताई. पाठीमागे भरपूर आहे. फोटो घेऊ तिकडे जाऊ दे. थोडं हा पाठीमागे चला, पाठीमागे तुम्ही बाहेर जाऊ, तुम्ही वरी थांबा ना. थांबून आपण हे बाहेर पाठीमागे हॅलो तिकडे मावशी एवढ्या गाड्या आल्या. हॅलो कोण बोल अरे प्रेम इकडे ना वरी थांब इथं. आम्ही यांच्यासोबत आहे, तुमच्यासाठी या पाठीमागे या सगळे. या